जर आम्ही पुढं गेलो आणि आम्हाला हे सुंदर लोकेशन भेटलं आणि खरं सांगायला गेलो ना, इतकं भारी होतं ना, इतकं रिलॅक्स फील झालं ना मला इथं येऊन. म्हणजे असं मस्त गार पाणी आणि इथं तर आहे ना मी पडता पडता वाचले. म्हणजे फोटोच्या चक्करमध्ये आहे ना माझा आज हातपाय कपाळच फुटून निघला असतं खरं तर. त्यानंतर आम्ही चढायला घेतलं आणि शेवटी आम्हाला देवीचे दर्शन झाले. त्यानंतर आम्ही बसलो बसमध्ये सेकंड लोकेशनवर जायला आणि सेकंड लोकेशन पण छान होतं. बसमध्ये आम्ही बसल्यावर इतकं छान छान व्ह्यूज येत होते ना, मला असं वाटत होतं की वॉव किती मस्त. मला असं वाटत होतं की प्लीज बसवाले ड्रायव्हर थांबा ना, मला इथं उतरायचं आहे. त्यानंतर आम्ही पोचलो सेकंड लोकेशनवर. ते पण तुम्हाला काय सांगू, ते मंदिर पण असं होतं ना, हनुमानचं मंदिर होतं, ते पण वर चढून जायचं होतं आणि म्हणे हा हनुमान स्वतःहून प्रकट झाला आहे. त्यानंतर आम्ही बुट्टा खाल्ला, तिकडचा फेमस होता. त्यानंतर आम्ही पोचलो थर्ड लोकेशनवर. ते पण बघा तुम्ही मंदिर किती वर आहे. सगळे मंदिरच होते आणि वर होते ना, मी या थर्ड लोकेशनवर वर गेलेच नाही कारण मी खूप थकले होते. मी खायला काय भेटते का ते बघत होते. त्यानंतर मी परत बसलो बसमध्ये. जात होतं फोर्थ लोकेशनवर. पण खरं तर माझी तब्येत खराब झाली होती. म्हणजे माझं डोकं बिकं असं दुखून येत होतं ना, कारण नीट तिथं काय खायला भेटत नव्हतं. असं गावात जरा मंदिरं होते, म्हणजे असं चहा पण नीट भेटत नव्हता ना, म्हणून. आणि नंतर आम्ही फायनली पोचलो फोर्थ लोकेशनवर. तिथे ही छोटी पोरगी आणि इतकी मस्तीखोर होती ना, का तिच्या पप्पाने तिला असा हात पकडला होता की ही जरा जरा पण तिचे पप्पा सोडायचे नाही, पळून जायची. इतकी मज्जा आली.